नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण पनीर घोटाळा, जो की तुम्ही नान, पराठा किंवा पाव सोबत छान एन्जॉय करू शकता। त्यासाठी मी 200 ग्रॅम वगैरे पनीर असेल किसून घेतले। हे मी घरी केलेलेच पनीर आहे। मोठ्या आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेत, नंतर टोमॅटो घेतलेत 2, नंतर जिरे, लसूण आणि आलं हे मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलंय। एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या असतील त्या पण मी कट करून घेतल्यात आणि ही कोथिंबीर घेतली। अर्ध तूप आणि अर्ध तेल टाकून घेतले। त्यामध्येच हे आपण आता जिरे, हिरवी मिरची, कांदा टाकून घेऊ। त्याला आपण छान अगदी 2-3 मिनिट कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया। लसूण, आलं आणि थोडेसे जिरे, 2 टोमॅटो, यात आपण मीठ टाकतोय। एक 2-3 मिनिट आपण छान मऊ शिजवून घेऊया। मसाल्यांमध्ये हे लाल मिरची पावडर आहे, अगदी छोट्या चमच्याने 2 चमचे असेल। आपण हिरव्या मिरचीचा पण वापर केलेला आहे। हा किचन किंग मसाला आहे, तो पण 2 चमचे असेल। नंतर ही धने जिरे पूड आहे, हळद आहे थोडीशी, आणि हा पावभाजी मसाला आहे, तो पण 2 चमचे। आता हे सर्व मसाले आपण टाकून घेऊ। थोडीशी कोथिंबीर टाकू आपण, सगळीकडून हलवून घेऊ आणि यात मी 1 वाटी पाणी टाकणार आहे। हे पाणी मी पनीर आपण घरीच केलेलं आहे, त्याचं ते वेगळं झालेलं पाणी गाळून खाली निघतं, ते पाणी मी टाकून न देता भाज्यांमध्ये किंवा कणिक मळायला त्याचा वापर करत असते। 1 वाटी पाणी आपण टाकून घेतलं। झाकण ठेवून आपण ते अगदी 2 मिनिट शिजू देऊ। मसाले वगैरे छान तेल सुटले। आता आपण त्यात हे पनीर टाकून घेऊ। पुन्हा छान सगळीकडून हलवून घेऊ। पुन्हा एकदा आता आपण ही कोथिंबीर टाकून घेतली। अर्धी वाटी पाणी मी पुन्हा एकदा टाकून घेते। आपण हे चीज पण थोडंसं किसून टाकतोय। आता आपण झाकण ठेवू आणि अगदी 3-4 मिनिट याला शिजवून घेऊ। चला तर तयार आहे आपला पनीर घोटाळा। मस्त अगदी 3-4 मिनिटात आपला मस्त वाफलून असा तयार झालेला पनीर घोटाळा। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।